तर मित्रांनो, ही का हसत होती एवढ्या जोरात काहीच कळना. पहिल्यांदा आल्या आल्या बघू पुढं मग आता. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आपण आलो होतो ते म्हणजे सीबीटी एक्झामसाठी सोलापुरात. आपले सर्व मित्र सुद्धा आले होते. काही मित्र आले होते गाडीवर, काही मित्र आपण गाडीमध्ये आलो. त्यानंतर आपण गेलो एक्झामला. तपी एक्झाम देऊन आलो आणि ह्यांची काय तर चर्चा चालू झाली. तर आपलं ब्लॉगर आणि सर्व मित्र म्हणले आता पेपर तर झाला, आपण निघू आता अक्कलकोटला. मग काय आम्ही अक्कलकोटच्या दिशेने निघाला. अतिशय सुंदर असं वाटत होतं. जाऊ दे म्हणलं, पेपर तर झाला, आता देवदर्शन तर केलंच पाहिजे. मस्तपैकी मग आपण अक्कलकोटात येऊन पोचलो. काय आपण अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी निघालो. महाराजांचं दर्शन अतिशय सुंदर प्रकारे झालं. त्यानंतर काय थोडेफार फोटो वगैरे काढले मित्रांसोबत सगळे आपण. नंतर आपण मग निघालो ते म्हणजे रामलिंग मंदिराकडे जाऊ म्हणलं. वातावरण पण भारी, पण काय आता काय होतंय काय माहित. मग रामलिंग मंदिरासाठी येऊन पोचलो तर इथं सर्व ट्रॅफिक, आपल्याला काय कळना. मग काय बघतो तर इथं बारक्या गाड्या सुद्धा इथं ढकलून ढकलून काढायला लागत होत्या. असली सगळी चिखलात पंचायत झालती. मग काय म्हणलं, जाऊ दे, आपली गाडी अडकल्यावर कुठं काढता, गाडी आपली हत्ती होती. मग जाऊ दे म्हणलं ना, आपण इथनंच गाडी वळवली आणि आपण म्हणलं आता येरमाळ्याला जाऊ डायरेक्ट देवी दर्शनासाठी. मग आपण येऊन पोचलो ते म्हणजे येरमाळ्याला, येडाई देवीच्या दर्शनासाठी. मग काय अतिशय सुंदर असं वाटत होतं. पाऊस बिऊस चांगलाच होता. त्यानंतर असंच पायऱ्या चढत आपण वर गेलो. मग काय दर्शन घेण्यासाठी गेलो. आईसाहेबाचं दर्शन घेतलं. वरून थोडासा शूट घेतला निसर्गाचा. अतिशय सुंदर असा श्रावण महिना होता. मग त्यानंतर काय थोड्या मित्रांसोबत आम्ही फोटो काढले आणि आपला ब्लॉगर म्हणला आता जाऊ पंढरपूरला. पंढरपूर डायरेक्ट येऊन पोहोचला तर इथं अजून दहीहंडी चालूच होती. दहीहंडी अजून सर्वच प्रकारे 2-4 दिवस अजून दहीहंडी आपले चालतात. मग काय दहीहंडी चालू होती. अतिशय सुंदर असं वाटलं आणि ब्लॉगर म्हणला आता घरी जाऊया.